हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत आणि मजेतच राहा. तर चाललेले आहे दिवाळीची गडबड आणि त्यातच तनुच्या कॉलेजला जायचं होतं. बोर्ड एक्झाम जवळ येत आहे, त्यासाठी हॉल तिकीटवरचे जे काही डॉक्युमेंटचे जे असतात ना ते सगळं काही चेक करायला गेलेले होते. त्यानंतर दळण केलं, त्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक करायचं तर होतच नाही असं नाही. पण मीच म्हणतो का मम्मा आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर काहीतरी यम्मी आणि टेस्टी नाश्ता बाहेरून घेऊन ये, कारण तो उठलेला होता. आणि मी मस्तपैकी नाश्ता केला, इडली आणि वडा सांबार. तुम्हाला दाखवलंच काय काय नाश्ता मेनू केलेला होता. त्यानंतर बघा नाश्ता केल्यानंतर घरी आल्यानंतर निमिषला आणलेला आहे नाश्ता बाहेरून. तर त्याचं म्हणणं होतं मामा मसाला डोसा, इडली आणि वडा घेऊन ये. अशा पद्धतीने त्याला नाश्ता हवा होता. मामा मी ब्रंचच करतो असं म्हणणं होतं, तर त्यासाठी नाश्ता घेऊन आले. आणि खूप दिवसातून आज आम्ही नाश्ता बाहेर केला आणि छान वाटलं. रोज रोज स्वतःच्या हातचं खाऊन खरं सांगते खूप कंटाळा येतो. तर आज मस्तपैकी बाहेरचं खाल्लं त्यामुळं खूप छान वाटत आहे. आणि म्हणजे निमिषमुळंच गेलो, निमिषचा कॉल आला मम्मा काहीतरी बाहेरून नाश्ता घेऊन ये ना, खूप दिवस झालं खाल्लेलं नाही आहे. तर मग चला म्हटलं इडली सांबारसारखं बेस्ट नाश्ता काही असू शकतं का सांगा फ्रेंड्स. त्यामुळे इडली सांबार आम्ही करून आलो नाश्ता, निमिषला घेऊन आलो आणि मस्त यम्मी आणि टेस्टी असं होतं बघा. खूप रिजनेबल रेटमध्ये आमच्या एरियामध्ये भेटतं. साधं सिंपल हॉटेल आहे. तुम्हाला वाटेल किती साध्या हॉटेलमध्ये गेले, पण जेवढ्या साध्या हॉटेलमध्ये तुम्ही जाल ना तेवढं टेस्टीने एकदम भारी असं मिळतं. रेट रिजनेबल असतात, टेस्ट भारी असते. रेट आपण एकदम मोठ्या हॉटेलला गेलं ना टेस्ट पण एवढी नसते, रेट पण खूप तुफान असतात. आणि मला शक्यतो का नाही जेवढे साधे हॉटेल असतील ना त्या हॉटेलमध्ये जाऊन खायला खूप आवडतं. टेस्टी फूड असतं बघा. म्हणजे इडली सांबार नाश्त्याचं असं नाही आहे, पण साध्या साध्या टपरीवरती पण बघा वडा सांबार म्हणा, अशा साध्या साध्या जे काही मेनू असतात ना खूप टेस्टी लागतात. मिसळ म्हणा, पण मोठ्या ह्याच्यात गेलं ना हॉटेलमध्ये टेस्टी असं नसतं. तुमचं मत काय ह्यावरती मला सांगा नक्की, कारण की मला तर छोट्या टपरीवरती सुद्धा आवडतं खायला. त्यामुळे आम्ही टपरीवरती पण बऱ्याच वेळा जातो, तिथे खातो, टेस्टी लागतं बघा. आता निमिषसाठी घेतलेला आहे एक वडा, एक इडली आणि सांबार चटणी. सांबार चटणीची क्वांटिटी खूप दिलेली होती. म्हणलं निमिषला जेवढं पाहिजे तेवढं खा आणि मग राहू देत म्हणलं तसंच. त्यानंतर बघा सकाळी दूध आलेलंच होतं, तसंच मी बाहेर ठेवलेलं होतं. चला म्हटलं आता दूध वगैरे तापवून घ्यावं. पण शक्यतो मी संध्याकाळी तसंच दूध सकाळी आल्यानं फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर मी संध्याकाळी दूध उकळते. सकाळी दूध उकळत नाही, पण आज म्हणलं मला संध्याकाळी हवं होतं दही विरजण लावण्यासाठी. मग साई सकट तसंच निरचं दूध लावलं तर छान नाही होत, म्हणून मी इथे आता उकळून घेणार आहे. आणि साई पण निघते, साई पण आपलं दह्यावर जात नाही. वेगळी अशी साई गोळा केल्यानंतर तूप तरी बनतं. त्यामुळे आता इथे वर चढून मला जे काय चकलीचं काही हवं आहे ना ते साहित्य आता मी घेत आहे. वर चढणं खूप कठीण जात होतं मला, सीडी आणायचं आळस. त्यामुळे खरंच सांगते फ्रेंड्स, आळस हा माणसाचा एवढा मोठा शत्रू आहे ना. तर वरचं ते काढायची होती मला ही पाटी, कारण की मला चकलीचं हे करायचं आहे, तिंबायचं आहे. कारण घरात जे खाली आहे ना छोटी छोटी ताटं पण आहेत आणि त्यात बसत नाही बघा असं होतं. त्यामुळे मी हे मोठं टोपली काढलेलं आहे, त्यामध्ये घेतलेलं आहे 2 किलो भाजणी. त्यामध्ये तीळ आणि ओवा घातलेला आहे. आपल्या जेवढ्या प्रमाणात हवं आहे तेवढं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आपल्याला जसं तिखट हवं आहे ना तसं त्या प्रमाणामध्ये ते तिखट मी घातलेलं आहे. हे आता लाल तिखट दिसत नाही, आईने दिलेलं आहे. जरा वेगळाच कलर आहे त्या तिखटाचा, बहुतेक ना गावरान म्हणतात ना त्याला कलर नसतो तसा आहे. आता हे सगळं काही व्यवस्थित आता मिक्स करून घेते, कारण पीठ खूप घेतलेलं आहे मी. तर पहिल्यांदाच एवढी मोठी चकली बनवत आहे. तर म्हटलं जाऊ दे की फ्रेंड्स वगैरे पण येणार आहेत, कुणाला द्यायचं देता येईल त्यासाठी. आणि कडकडीत असं मी 100 ग्रॅम तरी तेल जवळपास गरम एकदम कडकडीत केलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून घेतलं. कडकडीत तेल असल्यामुळे काय झालं की हाताला भाजेल म्हणून मी चमच्याने व्यवस्थित असं हे करून घेत होते. आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर बघा इथे आता मी कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित असं चकलीचं सगळं तिंबून घेणार आहे. हळद हवी असेल तर हळद घालू शकता, पण मी हळद न घालता ह्यावेळेस चकली बनवणार आहे. दरवेळेस मी हळद वगैरे घालते, पण ह्यावेळेस मी घालणार नाही आहे. चकलीचा साचा वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर बघा हा चकली साचा मला आईने दिलेला आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्या जेवढ्या साईजमध्ये चकल्या हवेत ना त्या साईजमध्ये मी 3 ते 4 येण्यामध्ये चकली करत असते.
आणि चकलीचं ज्यावेळेस झाल्यानंतर बघा ते बाहेर येतं ना, त्यावेळेस आपल्याला उलट्या दिशेनं फिरवून घ्यायचं, त्यामध्ये एअर जमा झाली ना त्यामधून मग बाहेर येत नाही, तर बाहेर सारखं येत राहतं ते चकली बनवून झाल्यानंतर. आणि इकडे तेल पण मी गरम करायला मोठ्या कढईत ठेवलेलं आहे, कारण चकलीचं प्रमाण जास्त बनवते म्हटलं तर तळायला खूप वेळ लागेल, त्यामुळे मी त्या चकलीचं ना मोठीच कढई घेतलेली आहे तळण्यासाठी. वाव फ्रेंड्स, खूप यम्मी आणि टेस्टी अशी चकली झालेली आहे. भाजणीची मला रेसिपी दाखवली होती ना सेम त्याचीच मी ही चकली बनवली आहे. खुसखुशीत यम्मी आणि टेस्टी झालेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांग. हॅलो, तर बघा आत्ता माझी चकली वगैरे बनवून झालेली आहे. इथे त्यानंतर तिकडं आहे तेल राहिलेलं आहे ओट्यावर, तर सगळा तसा राडा पडलेला आहे. कंप्लीट मला 3 ते 4 तास लागले. त्यानंतर हात पण थोडंसं वातावरण आमच्याकडे ना पुण्यामध्ये थोडा पाऊस पडलेला आहे, तर म्हणून मी डब्यात थोडे भरून पण ठेवले. हे बघा इकडे डब्बा भरलेला आहे, तो आहे. आणखी ओटा साफ करायचा आहे आणि जेवण बनवायचं आहे. ॲक्च्युली सकाळी गवारी भाजी आणि चपाती बनवून ठेवलेली होती, आता भात आणि वरण करायचं आहे मला. आणि त्यानंतर बघा हे सगळं काही ओट्याचा राडा भरायचा आहे. आणि हे सगळं तळून इतका कंटाळा आलेला आहे, इतकं नाकात वास बसलेला आहे ना तेलकट. आणि बघा इतकं गरम होत होतं, आभाळ आल्यामुळे थोडा पाऊस पडून गेला, केसवर टांगलेत. तर आता भात वगैरे लावूया. काय मग फ्रेंड्स, कंटाळा आला ना दिवाळीची कामं करून वगैरे, आपलं स्किन खूप खराब होते. आणि काय करावं स्किनवरती हा वाईट प्रश्न असतो. दिवाळीचं आपल्याला फेशियल करायला जायला पण वेळ नसतो पार्लरमध्ये. चला तर मग घरच्या घरी आपण काहीतरी उपाय मी तुमच्यावर शेअर करणार आहे. म्हणजे मी काय करते हे, कारण कसं असतं बघा, आपण एवढं काय पदार्थ बनवतो आणि तेलकट आपण पदार्थ जास्त दिवाळीमध्ये बनवतो. तळणीमुळं काय होतं की स्किन खूप आपली डॅमेज होते, ऑइली होते. त्यानंतर स्किनवरती खूप छोटे छोटे पुरळ यायला लागतात. त्यासाठी मी हिमालयाचे चारकोल स्क्रब ऑर्डर केलेला आहे. आणि एकदम छान असं हे स्क्रब आहे बघा, कारण की खूप कंटाळा येतो बघा. माझा तुम्हाला चेहरा दिसत असेल किती सुकलेला आहे, डोळ्याच्या खाली थोडंसं डार्क सर्कल पण निर्माण झालेलं आहे. आणि ते आपण नाही म्हटलं तर बघा, ज्यावेळेस बनवतो ना आपण हे तळणीचे पदार्थ, त्यावेळेस आपण खात नाही, करून नाका तेवढा वास शिरलेला असतो ना, खायचं मन करत नाही. आणि पण ज्यावेळेस झाल्यानंतर जेवताना एखाद दुसरं टेस्ट बघतो, तेवढं जरी खाऊन झालं ना तरी पण चेहऱ्यावरती आपल्याला पिंपल्स यायला लागतात. तिखट स्पायसी मसालेदार खाऊन आपल्याला सणाचं हे होतं. तर हे चारकोलचं जे आहे ना खूप छान असं स्क्रब आहे, तर तुम्ही करा. आणि एकदम सुंदर आहे, मला खूपच आवडलेलं आहे. आणि चारकोल असल्यामुळे ना तुमच्या स्किनला खूप असं ते परिणाम चांगल्या पद्धतीने करतं, त्यामुळे मी हे चारकोलचंच मागवलेलं आहे. आणि एकदम छान आहे बघा. पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे स्क्रब आहे ना ते स्क्रब करून घ्यायचं आहे. थोडंसं रफनेस असतो त्या स्क्रबमध्ये, त्यामुळे ते थोडंसं स्किनवरती घासून घ्यायचं. आणि खूप छान असे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, चेहऱ्यावरची जी काही घाण असते ते निघायला आपली मदत करते. त्यामुळे तुम्ही जर हवे असेल तर नक्की सांगा, मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईन. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला घ्यायचं नसेल इथून लिंकद्वारे, तर तुम्ही डायरेक्ट शॉपमध्ये कुठल्याही जाऊन मेडिकल स्टोअरमध्ये भेटतं, तिथूनही तुम्ही परचेस करू शकता, काही हरकत नाही. पण तुम्ही आता दिवाळीच्या सणाला सुद्धा स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे म्हणलं चला आता मी पण माझी काळजी घेणं मला गरजेचं आहे. कारण की कसं एवढी कामं करून थकवा येतो, तर आपल्याला हे काळजी करणं गरजेचं असतं. नाही म्हटलं तर स्किन खराब होते, डॅमेज होते. दिवाळीच्या टायमाला रिलॅक्स अजिबात नसते, रात्रीची झोप नसते आणि दिवसभराचं कामं असतात. त्यामुळे आपल्याला हे चारकोलचं हिमालयाचं स्क्रब नक्की ऑर्डर करा. चला मग आता हे 10 ते 15 मिनटं आपल्याला लावून अशाच पद्धती ठेवायचं. तर 10-15 मिनटं का टाईम वाया घालू, त्यामुळे मी आलेले आहे किचनमध्ये. हँडवॉश वगैरे करून केस व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून चेहऱ्यावरती केस येणार नाहीत. ह्यासाठी आता मी बनवत आहे डिनर. तर आपल्याला काही बायकांना कामं काही हे होत नसतात बघा, चुकत नसतात. त्यामुळे म्हणलं चला आता इथे आपल्याला जेवण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आता बनवणार आहे राईस. आणि खरं सांगते खूप कंटाळा येतो बघा, एवढं चकलीचं बनवून घेतलं, पण आपल्याला बनवायला म्हणलं तर ना काही ना काही झालं तरी बनवावंच लागतं.
रात्रीचं आमचं डिनर वगैरे झालं आणि हे घेतलेलं आहे विमचं लिक्विड मी स्पंजच्या घासणीवरती, कारण की आमच्या ओट्यावरती ना तारीची घासणी अजिबात चालत नाही. गॅसची शिगडी आहे त्याला तर अजिबात चालत नाही, लाईन्स पडल्या ना ते खूप लवकर खराब होतं. त्यामुळे मी आता पटकन आता हे स्पंजच्या घासणीवर थोडं लिक्विड घेतले ना आपलं जे काही तेलकटपणा असतो ना तो निघून जातो आणि बरं पडतं बघा. आणि जर आपण रोजच्या रोज जरी तेलकटपणा साफ नाही केला ना तर खूप थर असा जमा होतो. त्यामुळे मी आता इथे लिक्विडने व्यवस्थित असं साफ करून घेत आहे. आणि ओट्यावरती प्रचंड असा राडा पडलेला आहे, कारण एवढं आपण काय काय बनवतो ना त्याचं सगळं काही आत ठेवायचं म्हणलं तर जागा पुरत नाही. ऑलरेडी आपलं रोजचं काही आहे ना साहित्य ते ठेवलेलं असतं, त्यामुळे व्यवस्थित असं साईडला मी केलेलं आहे. तर ठीक आहे, सणाचं एवढं थोडंफार राडा होतच असतो, तेवढं चालायचंच. चला तर फ्रेंड्स, ओट्याचा पूर्ण राडा आवरलेला आहे. आता भांड्याचा जो काही ढिगारा पडलेला आहे तो आवरायचा आहे. नंतर हॉलमधलं झाडून वगैरे घेतले. चला तर फ्रेंड, आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. नवीन कोणी असतं तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आपल्या फ्रेंड्सला पण कामं होईल ह्यासाठी. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. गुड नाईट, बाय.